सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. जयसिंगपूरमध्ये 24 तास पाणी मलनिस्सारण व क्रीडा संकुलास प्राधान्य. 279.98 कोटीचे अंदाजपत्रक मंजूर. 24 तास पाणी पुरवठा योजना, शहर मलनिस्सारण प्रकल्प, प्रमुख चौक व पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती राजश्री शाहू स्टेडियमवर धर्मवीर आनंद दिघे पॅव्हेलियनसह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी, रेल्वे ब्रिज व प्रशासकीय इमारत बांधकाम अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्राधान्य देत जयसिंगपूर नगर परिषदेचे सन 2026-27 साठी 279.98 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सन 2025-26 चे सुधारित 2026-27 चे अंदाजित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महसुली उत्पन्न 43.57 कोटी रुपयांचे प्रस्तावित असून कर महसूल 9.90 कोटी, महसुली अनुदाने व अर्थसहाय्य 19.78 कोटी, फी व दंड 6.41 कोटी, व्याज उत्पन्न 4.90 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. विशिष्ट योजनांसाठी 179.35 कोटीचे अनुदान व अंशदाने तसेच 4.69 कोटी ठेवींसह एकूण 187.50 कोटीची भांडवली जमा दाखवण्यात आली. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सभेत आभार व्यक्त करण्यात आले. घरफाळा पाणीपट्टी वसुलीत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. विकासाभिमुख तरतुदीमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सभेस नगरसेवक गिरमल कोळी, तेजश्री पाटील यड्रावकर, रुपाली बंडगर, सचिन चौगले, मीनल नांद्रेकर, सचिन नेटवे, शकुंतला मचले, लक्ष्मण गोसावी, सुमया कडबी, बजरंग खामकर, महेश कलगुटकी, स्वाती मादनाईक, उज्ज्वला वाघवेकर, पराग पाटील, अशोक मळगे, तबसुम फरास, अनुराधा आडके, गीता भोसले, अर्चना अडगणे, लता गाडेकर, संतोष जाधव, रंगराव पोवार, पंकज गुरव, संजय पाटील कोथळी, करुणिता कोळेकर, गुंडापा पवार उपस्थित होते. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.